कॅमेरा नाही. चिपळूणमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. मध्यरात्रीपासून गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. सध्या मी आहे चिपळूणच्या वाशिष्ठी या नदी पात्राजवळ आहे. वाशिष्ठी नदी पात्राचं जे पाणी आहे ते पात्राबाहेर येतं. या ठिकाणी आपण बघतो अशा प्रकारचं पाणी साचलेलं आहे आणि माझ्या बाजूला आहे ती वाशिष्ठी पूर्ण क्षमतेने वाहते. जिल्ह्याची जर परिस्थिती आपण बघितलं तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी पूर्ण क्षमतेने वाहते. तर खेडमधली जगबुडी नदी आहे ते इशारा पातळीच्या वर वाहते. त्यामुळे तिथलं नागरिक आहे ते प्रशासन आहे ते सतर्क आहे. त्यानंतर जर राजूपूरची कोदवली नदी पाहिली ती सुद्धा इशारा पातळीवरती वाहते. सध्या जिल्ह्यातल्या 2 नद्या इशारा पातळीवरती वाहत आहेत. त्यामुळे तिथलं प्रशासन आहे ते स्थानिक प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आहे. आपण जर आताची परिस्थिती बघितली तर पावसाची संततधार सध्या सुरू आहे. मात्र उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूणमध्ये 181 मिलीमीटर पडलेला आहे. तर दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. सध्या आपण या ठिकाणच्या नागरिकांचा प्रवास बघतोय. हा जो पाण्यातनं प्रवास सुरू आहे. इथे काही नगर परिषदेची माणसं सुद्धा आहेत. नागरिकांना सांगतात या पाण्यामध्ये गाड्या घालू नका, तरी सुद्धा हे गाड्या आहेत ते पाण्यामध्ये घालतायत. आज गोकुळाष्टमी आहे त्यामुळे पावसाची संततधार सुरू आहे. काही 2 दिवसापूर्वीच हवामान खात्याने सांगितलं होतं की जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता आणि इथून पुढे 2 दिवस सुद्धा पावसाची संततधार आहे ती सुरू आहे. अजून सुद्धा पाऊस या ठिकाणी पडतोय. त्यामुळे इथले नागरिक आणि जे व्यापारी आहेत यांची सुद्धा धांदळ उडाली आपल्याला पाहायला मिळते. काही रात्री मागजन बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि तिथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं होतं. गड नदी आहे ती मागजनच्या मेन बाजारपेठेतून वाहते. त्यामुळे तिथं पुराचं पाणी आलं होतं. आता जर आपण बघितलं तर जिल्ह्यातल्या खेड आणि जी कोदवलीची नदी आहे राजापूरमधली खेडमधली जगबुडी नदी ही मुख्य बाजारपेठेतून शिरते आणि त्याच्यामुळे तिथलं जे पाणी आहे ते बाजारपेठेमध्ये येतं. पावसाची संततधार सध्या सुरू आहे. रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.